खरं तर आज या युद्धाला एक आठवडा उलटलेला आहे आणि जर आपण बघितलं तर या सगळ्या युद्धाच्या झळा गेल्या आठवड्याभरामध्ये भारताला देखील सोसाव्या लागलेल्या आहेत। आपल्या विषयीचा विचार केला तर सर्वसामान्य गृहिणींचं बजेटही कोलमडून गेलेलं आहे। भारतापासून जवळपास 3000 किलोमीटर लांब असणारा इराक हा सध्या युद्धाच्या ज्वाळांमुळे धगधगतोय आणि आता भारताला देखील याच युद्धाचे तीव्र असे चटके बसायला सुरुवात झाली आहे। अमेरिका आणि इराण या युद्धामुळे पश्चिम आशियामधल्या अनेक देशांमधलं गॅसचं उत्पादन सध्या थांबवण्यात आलंय आणि त्यामुळे भारतामध्ये गॅसचा पुरवठा विस्कळीत झालाय। देशामधल्या घरगुती आणि व्यावसायिक गॅसच्या किमती सध्या भडकलेल्या दिसतायत। घरगुती स्वयंपाकाच्या गॅसच्या दरांमध्ये 60 रुपयांची वाढ झाली आहे। घरगुती स्वयंपाकाच्या गॅसची आताची किंमत ही 916 रुपये इतकी झाली आहे, तर व्यावसायिक गॅसच्या दरामध्ये 114 रुपयांची वाढ झाली। त्यामुळे व्यावसायिक गॅसच्या सिलेंडरची किंमत ही सध्या 1899 रुपयांपर्यंत पोहोचलेली आहे। उद्या खरं तर जागतिक महिला दिन साजरा होईल, मात्र सध्याचं जे गृहिणींचं बजेट कोलमडलेलं आहे या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती गृहिणींनी मात्र काहीशी खंत व्यक्त केलेली आहे। कारण ज्या पद्धतीने गॅसच्या किमतींमध्ये वाढ होतीये त्यामुळे गृहिणी देखील आता संताप व्यक्त करतात आणि त्यांनी असं म्हटलंय की गॅसच्या किमती जर वाढत असतील तर ज्या वेळेला युद्ध थांबेल तेव्हा या किमती तुम्ही कमी करणार आहात का, असा रोखठोक सवाल या गृहिणींनी विचारलाय। मुंबईमधल्या गृहिणींनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया। प्रत्येक वेळीच भाव वाढवत राहतात। आता युद्धाचं कारण सांगतायत ते, पण युद्ध संपल्यानंतर तरी कमी करणार आहेत का? आणि आता 60 रुपयाने वाढलेलं आहे ते, तर ते आमच्या बजेटमध्ये ते कोलमडणारच आहे सगळं। ते लाख मोलाचं आहे, आम्हाला लय खूपच किंमत झालेली आहे आणि त्याच्या पगार कमी आणि बजेट जास्त झालेलं आहे। कशा भागवायचं? ज्यांच्या घरात पुरुषच नाही त्यांनी कशावर चालवायचं? अशी परिस्थिती आहे की ह्या चाळीत असल्यामुळे कुणी असं फार मोठं कोणी हाय पेमेंटवाले किंवा MNC मध्ये कामं करणारे कोणी नाही आहेत की त्यांचे लिमिट्स पण आहेत आणि तेवढ्याने पगार वाढत नाही। आणि ह्या बोलल्या ते बरोबर आहे, कुठलीही गोष्ट एकदा वाढली की ती पुन्हा कमी होत नाही। घरगुती गॅसच्या किमतींच्या सोबत व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती देखील वाढलेल्या आहेत। तब्बल 114 रुपयांची वाढ यामध्ये होती आहे आणि आता या सगळ्यामुळे एक महत्त्वाची बैठक येत्या सोमवारी घेतली जाणार आहे। व्यावसायिक ज्या पद्धतीने जे या सगळ्या तणावाच्या पार्श्वभूमीवरती किमती वाढलेल्या आहेत गॅस सिलेंडरच्या, या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती सोमवारी होणारी ही बैठक महत्त्वाची असणार आहे। सरकारने असा निर्णय घेतला असेल कमर्शियल गॅस पुरवठा बंदचा, तर त्याचा मोठा परिणाम हॉटेल व्यवसायावर होणार आहे। त्याच्यासाठी सरकारने काहीतरी पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा, यासाठी आम्ही तातडीने ती बैठक बोलवली आहे। गॅसचा पुरवठा बंद केला त्यामुळे तुम्ही खाद्यपदार्थांचे दर वाढवणार? 100% किमती 100% वाढणार। काय कारण? 2 गोष्टी आहे ना, एक तर इंधन वाढलं म्हणजे गॅसचा रेट वाढले, दुसरी आहे ना सरकारकडनं जे काही आता नवीन जे मार्च महिन्यात जे आम्हाला टॅक्स भरायला लागतो, फी भरायला लागते, याचे पण 15% फीमध्ये वाढ केली, वॅट 10% केला। असे सरकारने जे टॅक्स वाढवले त्याचा परिणाम सर्वसामान्य ग्राहकांवरच होणार। तर आपण बघतोय की LPG गॅसच्या दरामध्ये देखील वाढ होतेय। नागपूरमधलं चित्र जर आपण बघितलं तर सध्या पेट्रोल पंपांवरती आणि गॅसच्या पंपांवरती लांबच लांब अशा वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। 2 दिवसामध्ये तब्बल 13 रुपयांची या गॅसच्या दरामध्ये सध्या वाढ होताना दिसते आहे। ऑटो LPGच्या किमतीमध्ये 2 दिवसात ही 13 रुपयांची वाढ झाली आहे। LPGच्या दरामध्ये आजच्या दिवसात 5 रुपयांची वाढ झाली। अमेरिका इराण युद्धाचा फटका सध्या LPGच्या आयातीला बसतोय आणि त्यामुळे ही दरवाढ होते आहे। काल 64.98 रुपये प्रति किलोचा दर होता, आज 5 रुपयांची वाढ झालेली आहे। 69 रुपये 93 पैसे असा आजचा हा गॅसचा दर आहे। नागपूरमध्ये एका दिवसाआड LPGच्या टँकरचा पुरवठा केला जातो आणि युद्धामुळे या किमती वाढल्याचं मान्य आहे, मात्र सरकारनं ऑटो LPGवरचा कर कमी करावा आणि ग्राहकांना दिलासा द्यावा अशी मागणी ऑटो रिक्षा चालकांकडून केली जाते आहे। तर घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर आधी नेमके कसे होते आणि आता नेमकी कितीची वाढ झाली आपण जाणून घेऊया।
तर आपण बघतो आहोत घरगुती गॅस सिलेंडर जो 14.2 किलोचा असतो, जुनी किंमत आहे 856 रुपये, नवी किंमत आहे 916 रुपये, 60 रुपयांची वाढ झाली आहे. दुसरीकडे 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरची जुनी किंमत 1785 रुपये, 114 रुपयांची दरवाढ झाली आहे आणि 1899 रुपये इतकी आता त्याची किंमत झालेली आहे. खरं तर या सगळ्याचा परिणाम वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये होताना बघायला मिळतोय. पुण्यामधलं काहीसं वेगळं चित्र होतं. पुण्यामधले सदाशिव पेठेमधली जी वैकुंठ स्मशानभूमी आहे, इथे गॅसवरती चालणारी एक दाहिनी आहे. ही दाहिनीच गेल्या काही दिवसांपासून बंद झालेली आहे. इथे 5 दाहिन्या आहेत आणि मागच्या 2 दिवसांपासून या 5ही दाहिन्या बंद आहेत. त्यामुळे सध्या गॅस उपलब्ध नसल्यामुळे विद्युत दाहिनी किंवा मग पारंपरिक पद्धतीनं लाकडांवरती अंत्यसंस्कार करायची वेळ इथे आलेली दिसतीये. तर या सगळ्या वाढत्या दरांवरून आता विरोधक चांगलेच आक्रमक होत आहेत. विजय वडेट्टीवार यांनी काहीशी टीका केली होती आणि याला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलेलं आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नका असं आवाहन देखील केलं आहे. गॅसच्या संदर्भात कमर्शियल गॅस सिलेंडर आता भरूनच मिळणार नाही, पुरवठा बंद होईल. याचा अर्थ असा आहे की आता हॉटेल इंडस्ट्री पूर्णतः कोलॅप्स होईल, बंद होईल. तिथे काहीच होणार नाही. जशी कोरोनाचा काळ होता तशी ती परिस्थिती निर्माण होईल आणि एकदा हॉटेल इंडस्ट्री बंद झाली की मोठा लॉस होईल सरकारचा. उद्या ऑइल कमी झालं, तेल कमी झालं की पुन्हा तो मोठा लॉस होईल. ट्रान्सपोर्टिंग वाढेल, महागाई वाढेल. जे काही परिस्थिती आहे ती केंद्र सरकार हाताळते आहे, ती केंद्र सरकार सांगते आहे. विनाकारण वेगवेगळ्या बातम्या दाखवून हे घडणार ते घडणार ते घडणार असं सांगून नागरिकांच्या मनामध्ये भीती आणि संभ्रम तयार करणं हे देशाच्या आणि समाजाच्या हितात नाही. आणि काल हेच केंद्र सरकारने देखील स्पष्टपणे सांगितलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.